नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, पंजाब आणि सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर म्हणजेच LBOसाठी भरती निघाल्या आहेत. तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, किती जागांसाठी भरती आहे, कुठे अप्लाय करायचं, फीज, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर लोकल बँक ऑफिसर LBO या जागांसाठी भरती आहे. एकूण 110 जागांसाठी भरती आहे. नोकरी ठिकाण अरुणाचल प्रदेश, आसाम, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र आणि पंजाब हे असेल. तर तुम्ही कुठल्याही राज्यात राहत असाल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता, पण कोणत्याही एका राज्यातून तुम्हाला हा फॉर्म भरता येईल व तुम्हाला ती भाषा लिहिता, बोलता, वाचता आली पाहिजे. तर अरुणाचल प्रदेशमध्ये ओपनसाठी 4, OBCसाठी 1, अशा एकूण 5, आसामसाठी SCमध्ये 1, OBCसाठी 2, EWSसाठी 1, ओपनसाठी 5, एकूण अशा 10 जागा. गुजरातसाठी SC 4, ST 3, OBC 8, EWS 3, ओपन 12, अशा एकूण 30 जागा. कर्नाटकासाठी SC 1, ST 1, OBC 2, EWS 1, ओपन 5, अशा एकूण 10 जागा. महाराष्ट्रासाठी SC 5, ST 3, OBC 8, EWS 3, ओपन 11, अशा एकूण 30 जागा. आणि पंजाबसाठी SC 3, OBC 6, EWS 2 आणि ओपनसाठी 14, अशा एकूण 25 जागा. तर ह्या पूर्ण 6 राज्य मिळून एकूण 110 जागा आहेत. आणि SC, ST, OBC कॅटेगरीसाठी जर कुठल्या राज्यात सीट रिझर्व नसेल तरीसुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता. तर शैक्षणिक पात्रता काय असेल तर कुठल्याही ब्रांचमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन हे झालेलं असावं आणि कुठल्याही पब्लिक सेक्टर बँक किंवा रिजनल बँकमध्ये ऑफिसर ग्रेड कमीत कमी 18 महिने म्हणजे 1.5 वर्षाचा अनुभव असावा. प्रायव्हेट बँकसाठी नाही. प्रायव्हेट बँकमध्ये अनुभव असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. तर वयोमर्यादा म्हणाल तर 1995 च्या आधीचा तुमचा जन्म नसावा आणि 1/2/2005 नंतरचा तुमचा जन्म नसावा. तर 20 ते 30 दरम्यान तुमचे वय असावे. यामध्ये तुम्हाला रिलॅक्सेशनसुद्धा मिळणार आहे. SC STसाठी 5 वर्षे आणि OBCसाठी 3 वर्ष सूट असेल. आणि पे स्केल म्हणजेच पगार हा तुमचा 48,480 ते 85,920 दरम्यान असेल. म्हणजे 48,480 तुमचे बेसिक पे असेल. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 3 वर्षाचा बॉन्ड हा भरून द्यावा लागणार आहे. 3 महिन्याचा पगार इतका राहील हा बॉन्ड. आणि एक्झाम क्लिअर झाल्यावर 6 महिने ॲज अ ट्रेनी तुम्हाला प्रोबेशन पिरियड राहील. 6 महिन्याचा ॲज अ ट्रेनी तुम्हाला घेण्यात येईल. आणि लास्ट डेट ही अप्लाय करायची 28/2/2025 असेल. आणि तुम्हाला अप्लाय करायचं आहे https punjab&sindhbank.co.in या वेबसाईटवर. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही तिथून अप्लाय करू शकता. आणि परीक्षा शुल्क म्हणजे फीज ही जनरल, OBC आणि EWS कॅटेगरीसाठी 850 रुपये प्लस टॅक्सेस. आणि SC ST PWDसाठी 100 रुपये प्लस टॅक्सेस अशी राहील. तर सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे तर सर्वात आधी तुमची रिटन टेस्ट होईल. नंतर स्क्रीनिंग म्हणजेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुमच्यासोबत एक मुलाखत होईल. नंतर पर्सनल इंटरव्ह्यू, मग फायनल मेरिट लिस्ट लागेल. आणि मग तुमचे चेक करण्यात येईल की तुम्हाला ती लोकल भाषा येते की नाही. आणि नंतर फायनल सिलेक्शन होईल. आणि रिटन टेस्टमध्ये सब्जेक्ट असतील इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस, इकॉनॉमिक, कम्प्युटर ॲप्टिट्यूड. तर हे एकूण प्रश्न असतील 120 आणि मार्क्ससुद्धा 120, म्हणजे एका प्रश्नाला 1 मार्क आणि 120 मिनटं असेल. तर मिनिमम 40% तुम्हाला घ्यावे लागणार आहे, म्हणजेच 48 मार्क्स अनरिझर्व कॅटेगरीसाठी आणि EWS कॅटेगरीसाठी व 35% म्हणजेच 42 मार्क्स हे रिझर्व कॅटेगरीसाठी लागेल 120 पैकी.
आणि फायनल मेरिट लिस्ट ही तुमच्या रिटन टेस्ट आणि इंटरव्ह्यूच्या रिझल्टनुसार लागेल. आणि तात्पुरती सेंटर आहे एक्झामिनेशन सेंटर्स, इथे ऑनलाईन एक्झाम होईल तुमची. हे तुम्ही बघू शकता, याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, आसाममधले जे जिल्हे आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. महाराष्ट्रासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर. ठीक आहे. तर ही होती माहिती संपूर्ण मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपले चॅनल नोकरी A to Z ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.